भारतीय क्रिकेटमध्ये एखाद्या प्लेयरने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली की त्याला करोडोंची कमाई, जाहिराती, IPL कॉन्ट्रॅक्ट्स आणि मोठ्या ब्रँड्सच्या डील मिळताना आपण पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय क्रिकेटमधले काही क्रिकेटर्स सरकारी नोकरी सुद्धा करतात. म्हणजे एकीकडे मैदानावर टीम इंडियासाठी खेळायचं आणि दुसरीकडे सरकारच्या विभागात अधिकारी म्हणून काम करायचं. या तुमचे सुद्धा काही आवडते प्लेयर्स आहेत जे सरकारी नोकरी करतात. पण जसं की तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट हा एक शो बिझनेस आहे आणि त्यातून बक्कळ कमाई केली जाते. मग प्रश्न असा आहे की एवढी कमाई करणाऱ्या क्रिकेटर्सना सरकारी नोकरीची गरज काय पडते? त्यांना या नोकऱ्या मिळतायत तरी कशा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा नियुक्त्यांमुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्या एखाद्या सामान्य उमेदवारावर अन्याय होतो का? याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. या यादीत पहिलं नाव आहे युजवेंद्र चहलचं. भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय टीममधून बाहेर आहे, पण क्रिकेटसोबत त्याच्याकडे भारत सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाची नोकरी आहे. 2018 त्याची इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती. चहलने भारतीय टीमसाठी 72 वन-डे आणि 80 T20 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चहलची एक ओळख इन्कम टॅक्स विभागातला सरकारी अधिकारी म्हणून सुद्धा आहे. यानंतर नाव येतं ईशान किशनचं. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशनची 2017 स्पोर्ट्स कोट्यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नियुक्ती झाली होती. तो पटना इथल्या RBIच्या ब्रांचमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर आहे. आता रिसेंटली त्याचे RBIच्या कर्मचाऱ्यांसोबतचे फोटो समोर आले होते आणि त्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला. म्हणजे एकीकडे देशासाठी क्रिकेट खेळणारा ईशान आणि दुसरीकडे RBIचा अधिकारी ईशान, अशी त्याची दुहेरी भूमिका आहे. हे फोटोज व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकाने लिहिलं की आज ईशान भाई से अपना पासबुक अपडेट करवाऊंगा. KL राहुलचं नाव सुद्धा या यादीत आहे. भारताचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन KL राहुलची 2018 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली. त्याची नियुक्ती बँगलोर शाखेत झाली होती. राहुलने 2014 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर टेस्ट, वन-डे आणि T20 या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यामुळे राहुलसारख्या मोठ्या क्रिकेटरकडे क्रिकेटसोबतच सरकारी संस्थेतलं पद आहे. पुढचं नाव आहे रिंकू सिंग. भारतीय T20 क्रिकेटमध्ये आपल्या अग्रेसिव्ह बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या रिंकू सिंगची उत्तर प्रदेश सरकारने रिजनल स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. क्रिकेटमधल्या योगदानासाठी त्याला ही जबाबदारी देण्यात आली. या नियुक्तीसोबतच त्याला 3 कोटी रुपयांची रक्कम सुद्धा देण्यात आली होती. रिंकूने भारतासाठी वन-डे आणि T20 इंटरनॅशनल मॅचेस खेळले आहेत. त्यामुळे सरकारी पद, आर्थिक सन्मान आणि क्रिकेटमधलं करिअर असा वेगळा संगम त्याच्या बाबतीत पाहायला मिळतो. आणि या यादीतलं 5वं मोठं नाव म्हणजे मोहम्मद भाई सिराज. भारताचा फास्ट बॉलर सिराज T20 वर्ल्ड कप विजयानंतर त्याला तेलंगणा पोलीसमध्ये DSPचं पद देण्यात आलं. क्रिकेटमधल्या त्याच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्याला सरकारी सेवेत स्थान देण्यात आलं आणि सिराजने टेस्ट, वन-डे आणि T20 अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याची ओळख आता DSP सिराज अशीच झाली आहे. पण आता खरा प्रश्न सुरू होतो, क्रिकेटर्सना सरकारी नोकरी दिलीच का जाते? तर यामागे मुख्य कारण आहे स्पोर्ट्स कोटा. भारतातले अनेक सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था आणि काही सरकारी बँका उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्लेयर्सना विशेष कोट्यातून नोकरी देतात. यामागचा उद्देश फक्त नोकरी देणं नाही, तर खेळाडूंना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणं हा आहे. कारण प्रत्येक खेळाडूला आयुष्यभर क्रिकेट खेळता येत नाही. करिअर संपल्यानंतर त्याच्याकडे स्थिर उत्पन्नाचा सोर्स असावा, त्याला सन्मानाने दुसरं करिअर निवडता यावं आणि या देशातल्या तरुणांना खेळाकडे आकर्षित करता यावं, यासाठी अशा नियुक्त्या केल्या जातात. पण क्रिकेटर्सच्या बाबतीत हा मुद्दा थोडासा वेगळा वाटतो. कारण टीम इंडियाच्या लेवलवर खेळणाऱ्या क्रिकेटर्सची कमाई सामान्य प्लेयर्सपेक्षा कितीतरी जास्त असू शकते. त्यांना BCCIचे कॉन्ट्रॅक्ट्स, मॅच फीज, IPL, ॲड्स, ब्रँड डील्स आणि इतर अनेक उत्पन्नाचे सोर्सेस असतात. त्यामुळे असा प्रश्न विचारला जातो की ज्याच्याकडे आधीच कोट्यवधी रुपयांची कमाई करण्याची क्षमता आहे, त्याला सरकारी नोकरी किंवा सरकारी पद देण्याची खरंच गरज आहे का? आणि इथेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सामान्य उमेदवाराचा. एका सरकारी पदासाठी हजारो लाखो विद्यार्थी परीक्षा देतात, अनेक वर्ष अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अशा वेळी एखाद्या क्रिकेटरला स्पोर्ट्स कोट्यातून थेट नियुक्ती मिळते, तेव्हा त्या पदासाठी मेहनत करणाऱ्या इतर उमेदवारांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होऊ शकते. मात्र कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्पोर्ट्स कोटा ही स्वतंत्र आणि मान्य व्यवस्था आहे. म्हणजे सामान्य उमेदवाराची जागा काढून क्रिकेटरला नोकरी दिली जाते असं प्रत्येक वेळी म्हणता येत नाही. त्या नियुक्त्यांसाठी स्वतंत्र नियम आणि निकष असतात. पण प्रश्न इथे संपत नाही. स्पोर्ट्स कोट्याचा खरा फायदा अशा खेळाडूंना मिळायला हवा ज्यांच्याकडे खेळाशिवाय आर्थिक स्थैर्याचा दुसरा मार्ग नाहीये. अशी सुद्धा एक भूमिका आहेच.
विशेषतः ग्रामीण भागातून येणारे, छोट्या खेळांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कमाई न करणारे प्लेयर्स सरकारी नोकरीमुळे आपलं आयुष्य स्थिर करू शकतात. त्यामुळे सरकारी नोकरी देण्याच्या व्यवस्थेचा उद्देश खेळाडूंचं पुनर्वसन आणि प्रोत्साहन हा असायला हवा, फक्त प्रसिद्ध क्रिकेटर्सचा सन्मान हा नाही. म्हणूनच युजवेंद्र चहल, ईशान किशन, के.एल. राहुल, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे पाहताना फक्त क्रिकेटरला सरकारी नोकरी का यापेक्षा संपूर्ण स्पोर्ट्स कोट्याचा विचार करायला हवा. खेळाडूंना सन्मान आणि सुरक्षितता देणं गरजेचं आहेच, पण त्याचवेळी सरकारी नोकरीची संधी, पात्रता आणि प्रक्रिया याबाबत ट्रान्सपरन्सी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण देशासाठी खेळणाऱ्या प्लेयर्सचा सन्मान व्हायलाच हवा, पण त्याचबरोबर सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य तरुणाला सुद्धा ही व्यवस्था न्याय देणारी वाटली पाहिजे. शेवटी प्रश्न क्रिकेटर्सना सरकारी नोकरी मिळावी की नाही एवढंच नाही, तर ही व्यवस्था कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे हा आहे. या विषयावर तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती.